रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, जुल्ला, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन, असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। भोसे फाटा राष्ट्रीय महामार्गावर अपघातात 11 वर्षाचा मुलगा जागीच ठार। ट्रॅक्टर आणि ॲपे रिक्षाच्या अपघातात मुलगा तिसऱ्या वाहनाच्या चाकाखाली गेल्याने ठार। संतप्त नागरिकांनी पिकअप वाहनावर दगडफेक करून काचा फोडल्या। रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भोसे गावाजवळ पवारमळा या ठिकाणी ट्रॅक्टर ॲपे रिक्षाचा अपघात झाला। अपघात झाल्यानंतर पॅगो रिक्षामधील 11 वर्षाचा मुलगा रस्त्यावर पडल्यानंतर भरधाव वेगाने जाणारे पिकअप वाहनाच्या चाकाखाली आल्याने मुलगा जागीच ठार झाला आहे। अमित जगू पवार, वय वर्ष 11, राहणार अजंठा चौक, सातारा हायवे असे ठार झालेल्या मुलाचे नाव आहे। ॲपे रिक्षामधून लहान मुलाच्या सह वीटभट्टी काम करणारे कुटुंब सांगलीच्या दिशेने येत होते। रिक्षाच्या हौदामध्ये लहान मुलांच्या सह संसार उपयोगी साहित्य ठेवले होते। रिक्षाच्या पुढे जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला रिक्षा धडकल्याने मागील बाजूस बसलेला अमित पवार हा रस्त्यावर पडला। याच वेळी सांगलीच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअप वाहनाच्या चाकाखाली अमित पवार आल्याने तो जागीच ठार झाला। अपघातानंतर संतप्त नागरिकांनी पिकअप वाहन थांबवून दगडफेक करून वाहनाच्या काचा फोडल्या आहेत। सांगली येथे वीटभट्टी काम संपून पवार कुटुंब हे सांगोलाकडे परत जाण्याच्या मार्गावर होते। या विचित्र अपघाताने 11 वर्षाच्या मुलाचा बळी गेला आहे। मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे या अपघाताची नोंद झाली असून मिरज ग्रामीण पोलीस अधिक तपास करीत